नागपूर शहरात अनैतिक व्यापाराविरोधात गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने मोठी कारवाई केली आहे. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका स्पा सेंटरवर छापा टाकत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून 3 महिलांची सुटका केली आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, डीव्हीआर आणि इतर साहित्य असा सुमारे 36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागपूर शहरातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छावणी चौक परिसरात असलेल्या रेडियंट सलून अँड स्पा या ठिकाणी गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने नियोजनबद्ध कारवाई केली आहे. पोलिसांनी बोगस पंटरच्या माध्यमातून खात्री करून 2 पंचाच्या उपस्थितीत छापा टाकलाय. कारवाई दरम्यान स्पा सेंटरमध्ये अनैतिक व्यापार सुरू असल्याचे समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे. या प्रकरणात भूषण नरेशराव वाघमारे याला ताब्यात घेण्यात आले. आरोपी महिलांना पैशाचे आमिष दाखवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी देहव्यापार चालवत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. कारवाई दरम्यान 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली. त्यांची तसेच आरोपी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिसांनी बोगस पंटरसाठी वापरण्यात आलेली रक्कम, ग्राहकांकडून मिळालेली रोकड, अँड्रॉइड मोबाईल, डीव्हीआर बॉक्स तसेच इतर साहित्य असा सुमारे 36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलीस करीत आहेत. नागपूर पोलिसांनी अनैतिक व्यापाराविरोधात ही महत्त्वाची कारवाई करत अशा बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. या प्रकरणातील पुढील तपासात आणखी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.